तर मी इथे आलो होतो मंदिराजवळ आणि हे बघा, हा आमचा इतिहास आहे. म्हणजे पूर्वीच्या काळातील काही लोकांची इतिहासाची पुस्तकं म्हणा ना, तर ह्याला विरगळ म्हणतात. तर ह्याच्यामधल्या काही डिटेलिंग दाखवतो. हा बघा, हा चंद्र आहे, हा सूर्य आहे, त्याच्यानंतर हे मला धनुष्यासारखं दिसतंय किंवा ही कमान सुद्धा असू शकते. आणि याच्यावर ही छत्री बघा, इथे छत्री दिसते धरलेले की निशान. त्याच्यानंतर हा मूळ पुरुष दिसतोय आणि तो व्यक्ती कदाचित शैव परंपरेतला असू शकतो, कारण ही रामेश्वराची किंवा शंकराची पिंड दिसते. त्यानंतर हे सेवक असू शकतात 2. त्यानंतर ह्या मूळ पुरुषाने जे आपलं कार्य केलेलं आहे, म्हणजे कदाचित तो युद्धामध्ये मारला गेलेला असू शकतो किंवा दुसरं कुठलं तरी दानशूर समाजासाठी कार्य केलं असेल, त्यासाठी तो त्याला देवाज्ञा झाल्यानंतर त्याला खास घेण्यासाठी या अप्सरा स्वर्गातून येतात. आणि आता ह्याचा अर्थ मला माहिती नाही, तुम्ही पुस्तकात बघून सांगेन, पण खरोखर हा इतिहासाचा नायब नमुना आहे. आता बघा, इथे टोटल आहे ना, तुम्हाला कळेल की म्हणजे हे इतिहासाच्या पुस्तकासारखे ही इतिहासाची वेगवेगळे पानं, म्हणजे 1 2 3 4. आता ही मूर्ती आहे, त्याच्यानंतर ही 5वी विरगळ, 6वी, 7वी, ही 8वी, ही अर्धी आहे आणि ही 9वी. हे जे 2 तुकडे दिसतात आणि हा 10वा एक खडक किंवा दगड पुजलेला आहे. ही अशी विरगळी म्हणजे हे इतिहासाची पुस्तक आहे. इथे बघू शकता, ही परफेक्ट युद्धाचा प्रसंग दाखवलेला आहे. म्हणजे हा धनुष्यबाण मारतो आणि हा तलवार घेऊन आहे आणि ही ढाल पण आहे होते. खूप इंटरेस्टिंग आहे विरगळीची. खूप लोक अभ्यास करतात. काय काय लोकांकडे तर 4,000, 5,000. मी एकाकडे तर बघितलं, त्यांच्याकडे 40,000 विरगळींची माहिती आहे. तर तुमच्याकडे सुद्धा असं असेल तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये कळवू शकता. पण खूप जास्त इंटरेस्टिंग गोष्टी आहे. आपल्याला वाटेल देव स्वरूपामध्ये, काय काय लोकांच्या मंदिरामध्ये सुद्धा विरगळ तुम्हाला भेटते. खास करून गांगेश्वराच्या मंदिरामध्ये. मी आता दाखवेन तुम्हाला जाताना एक मंदिर गांगेश्वराचं, तिथे विरगळ ठेवले. त्या लोकांना माहिती नसते, इथल्या पण बऱ्याच लोकांना माहिती नाही त्या बाबतीत. ही बघा, ही एक थोडी इंटरेस्टिंग विरगळ आहे दुसरी, ज्यामध्ये सूर्य दिसतो, चंद्र दिसतो आणि रामेश्वर आहे किंवा म्हणजे महादेव आहेत. मला आधी वाटलं की हे खंडोबा आहेत, पण खंडोबा नाही, हे रवळनाथ.